तर नमस्कार मंडळी, मी विक्रांत जाधव तुमचं खूप खूप स्वागत करतो आपल्या MV विक्रांत या यूट्यूब चॅनलमध्ये. जरा घेतो. तर मंडळी आता आम्ही जातो आहे एका अशा गणेश मंदिरात. ते गणेश मंदिर म्हणजे खूप जुनं आहे. आता काय माहीत नाही तिकडचं कसं काय नवीन वगैरे बनवलं पण आहे. तर आपण जाऊन पहिलं तिकडे बघूया ते मंदिर कसं आहे. बहुतेक जणांना इकडे माहीत असेल ते मंदिर, म्हणजे लालबाग परळ वगैरे भोईवाडा वगैरे जी लोक राहतात इकडे त्यांना हे मंदिर माहीत असेल, गणेश मंदिर. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते मंदिर दाखवणार आहे. तर चला आता डायरेक्ट तिकडे भेटूया. हा बघा मंडळी, हा इथून वरती जाण्याचा मार्ग आहे, म्हणजे त्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे इकडे. तिकडनं आल्यावर लेफ्ट साईडला आहे ना रे. तर मंडळी मी तुम्हाला बोललो होतं ना मगाशी, ते गणेश मंदिर आहे बघा. ओम स्वयंभू सिद्ध श्री बाल गणेश मंदिर या मंदिराचं इकडचं नाव आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊ. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झलके माल मुक्ता फळाची. जय देव जय देव. तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस चाहूं मैं, तू आदि अंत महिमा तेरी हम पर बरसाए रखना, मेरी बिगड़ी बनाना. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन. तर मंडळी आता आपण या मंदिरामध्ये आलो आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. गणपते नमः. ओ देवा हो देवा गणेशा, लंबोदर गणेशा, ओम गणपते नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झलके. या गणपतीच्या प्रचितीबद्दल बऱ्याच आख्यायिका प्रचलित आहेत. काही विघ्नसंतोषी लोकांनी हे मंदिर पाडण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. पण त्याचा फटका मात्र त्यांना जबर बसला, असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. तर मंडळी, हा गणपती पूर्वाभिमुख असून त्याचा उजवा हात गालावर असल्यामुळे याला श्री बालगजानन असं नाव पडलं. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झलके माल मुक्ता फळाची. जय देव जय देव. तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस चाहूं मैं, तू आदि अंत महिमा तेरी हम पर बरसाए रखना, मेरी बिगड़ी बनाना. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. देवा हो देवा गणेशा, लंबोदर गणेशा. तर मंडळी, परळच्या चंडिका कंपाऊंडमध्ये गणेशवाडीतल्या पाषाणामध्ये प्रकट झालेली ही स्वयंभू श्री बालगणेशाची मूर्ती आहे. तर मंडळी, त्याचप्रमाणे ना या पाषाणाभोवती आहे ना, इथे बाजूला एक असंच जुनं घर आहे आणि त्या घराला सुद्धा आता मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. तर मंडळी, 1932च्या सुमारास गंगाराम नारायण साळुंखे यांना दृष्टांत होऊन या बालगजाननाचा शोध लागला आणि मंडळी त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत त्यांच्या अनेक पिढ्यांनी या गणेशाच्या सेवेला वाहून घेतला आहे. त्याचप्रमाणे मंडळी, ह्या गणपतीचा चेहरा अत्यंत लोभस आणि भावूक असून हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो. तर मंडळी, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे जिथे शंकराची पिंड आहे तिथे साप वगैरे खरंच येतात असं आम्हाला त्यांनी सांगितलं पण. आणि 2-4 व्हिडिओ आहेत त्या मी आता पुढे शेअर करतो आहे. प्रत्येक म्हणजे श्रावणात महाशिवरात्रीला इकडे साप वगैरे येतात आणि खरंच येतात. इथे आजूबाजूला आहेत साप. तुम्हाला मी ती व्हिडिओ दाखवतो आहे, व्हिडिओ मी टाकतो आहे पुढे, तुम्ही ती बघा.
सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झलके माल मुक्ता फळाची जय देव जय देव तेरा ही नाम पुकारूं मैं साथ तेरा बस चाहूं मैं तुम आदि अंत महिमा तेरी हम पर बरसाए रखना मेरी बिगड़ी बनाना जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय तुम्ही इथे आलात या मंदिरात आलात ना तर दिसला तुम्हाला साप वगैरे तर त्याला मारू वगैरे नका, कारण का जर तुम्ही त्याला त्रास दिला तर तो पण तुम्हाला त्रास देईल. त्यामुळे इकडे आल्यावर त्याला मारू वगैरे नका, गपचूप पाया पडा आणि आपल्या पाया पडून घरी जा. तर मंडळी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजून तुम्हाला काय जाणून घ्यायचं असेल तर या मंदिरात तुम्ही येऊ शकता. इथे जे बाजूला काका आहेत ते तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहितीसुद्धा सांगतील. तर मंडळी पुरता तिथे आता थांबतो आहे. आपण नवीन व्हिडिओसहित पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराज. तेरा ही नाम पुकारूं मैं साथ तेरा बस चाहूं